नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी एक विनंती आहे की सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे आमचे व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. आज आपला एक नवीन टॉपिक आपण बोलणार आहोत की क्रेडिट कार्डचा एक स्कॅम चालू झालेला आहे आणि या क्रेडिट कार्डचा जो स्कॅम आहे याच्यामुळे बऱ्याच लोकांचे सिबिल स्कोअर खराब व्हायला लागलेले आहेत. तर याच्यावर आज आपण बोलणार आहोत. क्रेडिट कार्डच्या नावाने, बँकांच्या नावाने काही एजन्सीज फोन करतात आणि सांगतात की तुम्हाला क्रेडिट कार्डची एक ऑफर आलेली आहे ₹50,000 किंवा त्यावरून तुम्हाला अधिक क्रेडिट कार्डचं लिमिट मिळेल. आणि जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करता, ओके, सर्व प्रोसेस कंप्लीट करून, तेव्हा तुम्हाला खूप कमी लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड दिलं जातं. ओके, तर हे अशा प्रकारचा एक स्कॅम नवीन मार्केटमध्ये आलेला आहे. क्रेडिट कार्डचा वापर हा एका प्रकारच्या छोट्या कर्जासारखा होतो. जर तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिटचा जास्त भाग खर्च केला, तर याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. समजा तुम्हाला एक 50,000चं क्रेडिट लिमिट दिलेलं असेल, तर तुम्ही 50,000पर्यंत जर खर्च केलात ना, तर ते सिबिलवर निगेटिव्ह इफेक्ट होतो. म्हणजे 50%च्या वर, क्रेडिट कार्डच्या 50%च्या वर शक्यतो क्रेडिट कार्ड वापर करू नये. आता हे एक छोटीशी गोष्ट आहे, जी क्रेडिट कार्ड विकणारा माणूस कधीच तुम्हाला सांगणार नाही. क्रेडिट कार्डचा वापर आजच्या काळात अत्यंत सामान्य झालेला आहे. बहुतेक नोकरी करणाऱ्या, आता उदाहरण तुम्हाला सांगतो, बहुतेक नोकरी करणाऱ्या व्यक्तीकडे क्रेडिट कार्ड तर असतंच. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर तुमच्या क्रेडिट कार्डचं लिमिट एक्झाम्पल ₹25,000 दिलं, ओके, ते देताना काय करतात, 25,000 असं छोटं क्रेडिट कार्डचं लिमिट असलेलं तुम्हाला ते देतात. आणि मग काय करतं की तुम्ही समजा 20,000पर्यंत खर्च केला, तर तुमचं क्रेडिट कार्डचं जे युटिलायझेशन आहे ते तुम्हाला किती झालं, 75% झालं बघा. म्हणजे 25,000च्या 75% ₹20,000 एवढं तुम्ही क्रेडिट कार्ड वापरलं. ऍक्च्युली आयडियल जो रेशो असला पाहिजे हा 30%पेक्षा जास्त कमी असला पाहिजे. म्हणजे 25 ते 30%. म्हणजे किती झाले, 25,000च्या 30% म्हणजे ₹7,500. 25 ते 75, बरोबर आहे. म्हणजे ₹7,500च्या वर तुम्ही ते क्रेडिट कार्ड वापरणं चुकीचं आहे. जर तुम्ही जास्त केलं, याच्यापेक्षा जास्त वापरलं, तर तुमचा सिबिल स्कोअर हा कमी होतो. या एजन्सीचा मुख्य उद्देश काय माहितीये का तुम्हाला? फक्त क्रेडिट कार्ड विकणे, बस. यांना बाकी काही घेणं देणं नसतं. आणि क्रेडिट कार्ड विकल्यानंतर जे त्यांना ₹1,000-2,000 जे कमिशन मिळतं, ते कमिशनवर त्यांचं टार्गेट असतं. त्यासाठी ते ग्राहकांना काय वाटेल ते खोटी आश्वासनं देऊन क्रेडिट कार्ड विकत असतात. या प्रकारच्या फसवणुकीपासून जर तुम्हाला वाचायचं असेल, तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रेडिट कार्ड नेहमी बँकांकडनं खरेदी करा. बाकी कुठल्याही एजन्सीच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड घेऊ नका. आणि बँकेतून घेताना सुद्धा क्रेडिट कार्डच्या अटी या काळजीपूर्वक चेक करा. कारण क्रेडिट कार्ड खूप म्हणजे खूप डेंजर असतं. त्यामुळे खूप सावधपणे आपल्याला ते वापरायचं असतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.